नमस्कार, मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज। जनतेच्या मनात काय हे दिसतं मतातून, तर नेत्याच्या मनात काय चाललंय हे दिसतं त्यांच्या हालचालीवरून। त्यामुळे माड्याच्या राड्यात नेमकं काय चाललंय हे आता लपून राहिलेलं नाही। भाजपची दुसरी यादी जाहीर झाली आणि त्यामध्ये विद्यमान खासदार निंबाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला। तेव्हापासून फलटणचे रामराजे निंबाळकर आणि अकलूजचे मोहिते पाटील हे उघडपणे विरोध करतायत आणि हा विरोध विनाकारण केला जात नाही, तर त्याला अनेक कारणं आहेत। त्यामुळे हा विरोध तत्वतः असल्याचं देखील सांगितलं जात आहे। मागील काही दिवसापासून आपण पाहिलं तर धैर्यशील मोहिते पाटील हे बंडखोरी करणार हे दिसून येत होतं। केवळ मोहिते पाटील हे बंडखोरी करणार असं नव्हतं, तर माळशिरस आणि अकलूजमधील हजारो कार्यकर्ते देखील बंडखोरी करण्यासाठी आक्रमक झाले होते। त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांची बंडखोरी आता फायनल समजली जाते। मात्र 2 दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांची बैठक मुंबईच्या मेघदूत बंगल्यावर झाली आणि त्यामध्ये माड्याचा तोडगा निघाला असाच मेसेज बाहेर आला। त्यामुळे सगळ्यांना वाटलं की माड्यात सारं काही आलबेल आहे। मात्र काल अकलूजच्या शिवरत्नवर पुन्हा बंडखोरीचे तोफगोळे गरजले। काल रात्रीच्या शांततेत शिवरत्नवर मोजक्या नेत्यांची बैठक पार पडली। त्यामध्ये लोकसभा लढवायचीच असा निर्णय झाल्याचे समजते। त्यासाठी बुधवारी म्हणजेच उद्या राजकीय वस्ताद समजले जाणारे शरद पवार यांच्या सोबत बैठक होणार असल्याची माहिती देखील आता समजते। त्यामुळे माड्याची निवडणूक खासदार निंबाळकर यांना जड जाणार हे नक्की। त्याचं कारण देखील तेवढंच महत्त्वाचं आहे आणि ते म्हणजे खासदार निंबाळकर यांच्याकडे 6 पैकी 5 आमदार आहेत। मात्र तिथली जनता मात्र खासदार निंबाळकर यांच्या विरोधात असल्याची चर्चा सुरू आहे। त्यामुळे यंदाची माड्याची निवडणूक ही नेता विरोधात जनता अशीच होईल असं दिसून येतंय। आणि खरं पाहिलं तर आज माड्याच्या राजकारणात जी परिस्थिती निर्माण झाली त्याला केवळ खासदार निंबाळकर यांची धोरण जबाबदार असल्याचं दिसून येतंय।